हस्तरेषा पाहताना जाळी, त्रिकोण, स्टार आणि फुली ह्याचा अर्थ काय तो तुम्हाला सांगतो मी आता. नॉर्मली कसं असतं, ही जाळी असते ना ती शुभ मानली जाते, फक्त ती कुठे त्याच्यावरती अवलंबून असते. जेव्हा एखाद्याला बिझनेसमध्ये फायदा होणार असतो किंवा पार्टनरशिप त्याने करावी की न करावी ह्या जाळीवर अवलंबून असतं. आणि त्याच्यामध्ये काही खुणा सांगितलेल्या आहेत, चिन्ह सांगितलेले आहेत, त्याच्यानुसार ती जाळी बघितली जाते आणि त्याचा शुभ संकेत काय आहे किंवा एखाद्याला एक्झॅक्टली बिझनेस कोणता करायचा हे त्या जाळीवर सांगितलं जातं. फक्त त्याचा एक लॉस विषय असा आहे की जर ती जाळी शुक्र पर्वतावर असेल तर वेगळा थोडासा परिणाम आहे. थोडासा साधारणतः त्याला प्रेम प्रकरणात धोका सांगितला गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी थोडासा मतिअर्थ लक्षात तुम्ही घ्या. मी तुम्हाला तोंडओळख करून देतोय हस्तरेषेची. त्याच्यानंतर फुली जी आहे ती क्रॉसिंग चिन्ह सांगते. याचा अर्थ काय, तिथे धोका आहे, तुम्ही त्याच्यात जाऊ नका. उदाहरणार्थ एखाद्याला नोकरीमध्ये धोका आहे, त्या नोकरीत जायचं नाही. बिझनेसमध्ये धोका आहे, बिझनेसमध्ये जाऊ नये. किंवा एखादा बिझनेस जर करायचा असेल तर सपोज आता 20 बिझनेस आहेत, त्याच्यापैकी एखाद्याला 20 पैकी कुठला बिझनेस करायचा आहे. उदाहरणार्थ 10 बिझनेस तुम्ही हे करू शकता, पण 10 बिझनेस आहेत ते हे तुम्ही करू नका. याचा अर्थ कुठला बिझनेस करा आणि नका करू. विषय लक्षात आला. सिलेक्शन केलं जातं. उदाहरणार्थ आता शीतूत मिसळ मी विकायची की नाही विकायची, हे विकू की नको हे मला गुरुजींनी सांगितलं होतं. बाबा तू जर हॉटेल उघडणार असशील तर तू पातळ पदार्थ विक, द्रव पदार्थ विक, तुझ्या हातावर तो योग आहे. आज शीतूत मिसळने क्रांती केली. विषय लक्षात आला. त्याच्यानंतर स्टार चिन्ह जे आहे ते शुभ मानलं जातं 90%. याचा अर्थ ते 90% शुभ का, तर काही ठिकाणी उदाहरणार्थ शुक्र पर्वत, चंद्र पर्वत, त्याच्यानंतर बुध रवीचा जो भाग आहे त्याच्या खाली जर ते चिन्ह असेल तर अत्यंत शुभ मानलं जातं. पण ते जर ब्रह्मस्थानी असेल, याचा अर्थ हाताच्या मध्यभागी असेल किंवा ह्या इथे असेल या भागामध्ये तर थोडासा धोका सांगितला जातो. आणि त्याच्याप्रमाणे कुठले कुठले धोके आहेत ते आम्ही लिस्ट करून सांगतो की तुम्हाला ह्या क्षेत्रात जायचं नाहीये. किंवा बऱ्याच जणांचं बघा, पैसे गुंतवतात ना लोक, म्हणजे उदाहरणार्थ 10 लाख मी घेतलेले आहेत एकाकडनं आणि त्याला मी गुंतवण्याचं आमिष दाखवलेलं आहे. आमिष म्हणण्यापेक्षा मी फसवलं नाहीये, कंपनीकडनं फसवणूक झाली आणि ते लोक फरार झाले. आणि असे फरार झाल्यानंतर जे गुंतवणार आहेत ना ते लोक जे फसतात ते इथे भाग असतात. त्यांच्या इथे अशा बऱ्याच प्रकारच्या खुणा असतात. आता बऱ्याच ठिकाणी फ्रॉड होत आहेत बघा. त्या फ्रॉडमध्ये जे फसणारे लोक आहेत ना ते ह्या खुणा त्या बघून आम्ही सांगतो. आतापर्यंत मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं, काही जणांनी ऐकलं ते वाचले, त्यांना सांगितलं की पैसे गुंतवू नका. आणि मेन गोष्ट म्हणजे काही लोक उगाच फसतात. उदाहरणार्थ मी मध्यस्थी आहे आणि मी सांगितलेलं की मी या कंपनीसाठी काम करतोय, कृपया तुम्ही 10 लाख माझ्या थ्रू गुंतवा, माझ्या थ्रू. आणि कसं होतं, ती कंपनीवाले ते पसार होतात आणि हे लोक माझी गचंडी पूर्ण उचलतात किंवा माझ्यावर गुन्हा दाखल होतो. असे लोक, फसणारे लोक, ते त्या प्रकारची जाळी म्हणा, अर्थात ती जाळी कुठे त्याच्यावर अवलंबून आहे किंवा हे क्रॉसिंग चिन्ह, मेन म्हणजे जाळीपेक्षा क्रॉसिंग चिन्ह हे बघितलं जातं. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर 94 किंवा 9075662003 वर मेसेज टाका. डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज, मी डायरेक्ट कॉल उचलत नाही. धन्यवाद, आभारी आहे.